नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एसी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण इतिहासातील काही समाजसुधारकांनी कुठले कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यांनी कुठले पुस्तके लिहिलेले आहेत यावरती चर्चा करणार आहोत। आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे साहित्य, चला तर मग पाहूयात। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा आपण महात्मा फुले यांच्याबद्दल पाहूयात। तर त्यांनी तृतीय रत्न नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे 1855 ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे 1869। ब्राह्मणाचे कसब 1869। गुलामगिरी 1873। शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे 1883 ला। सत्सार 1885। इशारा 1885 आणि सार्वजनिक सत्यधर्म 1811। तर हे सर्व ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत। पुढचा पाहूया। पुढचे समाजसुधारक आहेत सावित्रीबाई फुले। तर यांनी बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे। बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। पुढचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर यांनी द अनटचेबल्स, थॉट्स ऑफ पाकिस्तान, हू वेअर शूद्राज, बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी। तर हे सर्व पुस्तके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत। यातला महत्त्वाचा म्हणजे द अनटचेबल्स आणि बुद्ध अँड हिज धम्म हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतं, तर हे सुद्धा स्टार मार्क करून ठेवा। पुढचे प्रसिद्ध व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर। तर यांनी कॉस्ट इन इंडिया, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस आणि विकार विलसित हे पुस्तक लिहिलेले आहेत गोपाळ गणेश आगरकर यांनी। महर्षी धोंडो केशव कर्वे तर यांनी आत्मव्रत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। राजा राममोहन रॉय तर यांनी वेदांत सार आणि तुहफत उल मुवाउद्दीन, तर हे दोन्हीही राजा राममोहन रॉय यांचे ग्रंथ आहेत। पुढचे आहेत महात्मा गांधी। तर यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिलेले आहे। सगळ्यांना माहीतच असेल, महात्मा गांधी यांनी माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र लिहिले। स्वामी विवेकानंद तर यांनी आय एम सोशॉलॉजिस्ट हे पुस्तक लिहिलेले आहे। स्वामी दयानंद सरस्वती तर यांनी कुठले ग्रंथ लिहिलेले आहेत? सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य, संस्कार निधी आणि व्यवहार भानू हे सर्व ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत। आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे 1875 ला। हा सुद्धा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो। तर आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली। आणि सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजातला प्रसिद्ध ग्रंथ आहे मित्रांनो। तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा। नेक्स्ट पाहूयात। दादाभाई नौरोजी तर यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। दादाभाई नौरोजी यांनी कुठला लिहिला? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचे समाजसुधारक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। तर यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रसिद्ध ग्रंथ आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला। पुढचे आपले भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस। तर यांनी द इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। लाला लजपत राय तर यांनी अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लिहिलेले आहेत। लाला लजपत राय यांनी कुठले? अनटॅपी इंडिया आणि द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट हे ग्रंथ लाला लजपत राय यांनी लिहिलेले आहेत। नेक्स्ट आहेत अरविंद घोष। तर यांनी मानवी ऐक्याचे ध्येय हा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी तर यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। इंदिरा गांधी यांनी इंटरनल इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला। नेक्स्ट आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। तर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो? तुम्हाला माहिती आहे का? आठवा, विचार करा की कुठला ग्रंथ लिहिलेला आहे। न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कुठला ग्रंथ लिहिला? परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे मित्रांनो तुम्ही खरंच अभ्यास करताय तर तुमच्या लक्षात आलंच असेल की याचे आन्सर काय असणार आहे।
तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे. नेक्स्ट आहे तुकडोजी महाराज. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला आहे तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो. तर ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तुकडोजी महाराजांनी. आपले पुढचे समाजसुधारक आहेत आचार्य विनोबा भावे. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिला? गीताई, स्वराज्यशास्त्र, राजाई, मधुकर, जीवनदृष्टी आणि अभंगव्रते. तर हे सर्व ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेले आहेत. यातला गीताई बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो. दादोबा पांडुरंग तरखडकर तर यांनी धर्मविवेचन परमहांसिक ब्राह्मधर्म नावाचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तर यांनी माझ्या आठवणी व अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे. अनटचेबल इंडिया, भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न, बहिष्कृत भारत आणि हिस्ट्री ऑफ परिहास. तर हे सर्व ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिलेले आहेत. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे हा. बऱ्याचदा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येतात. बऱ्याचदा म्हणजे काय, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न असतो. तर बिलकुल दुर्लक्ष करू नका, व्यवस्थित समजावून घ्या. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपल्या भारतातील इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे साहित्य आपण हा टॉपिक कव्हर करतोय. मित्रांनो, आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये टॉपिक वाईज प्रश्न कव्हर करतोय. तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम व्यवस्थितपणे तुमच्या सर्व काही लक्षात येऊन जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक करून टाका पटकन आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट पाहूयात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर यांनी संध्येचे भाषांतर हा ग्रंथ लिहिलेला आहे. कुठला ग्रंथ? संध्येचे भाषांतर हा ग्रंथ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिला. लोकहितवादी गोपाळहरी देशमुख तर गोपाळहरी देशमुख यांना काय म्हणत होते? लोकहितवादी या नावाने सुद्धा संबोधले जायचे. तर यांनी कुठला ग्रंथ लिहिलेला आहे? हिंदुस्थानचा इतिहास, लक्ष्मीज्ञान आणि ग्रामरचना हे ग्रंथ गोपाळहरी देशमुख यांनी लिहिलेले आहेत. पुढचे समाजसुधारक आहेत पंडिता रमाबाई. तर यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला. पुढचे समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक. तर यांनी ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज म्हणजेच काय, वेदांचे ध्रुवीकरण हे ग्रंथ लिहिलेले आहेत लोकमान्य टिळक यांनी. परत एकदा सांगते, ओरायन, गीतारहस्य, आर्य कोण होते आणि द आर्टिक होम इन द वेदाज हे ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत. बाबा पद्मनजी तर यांनी यमुना पर्यटन, नवा करार आणि अरुणोदय हे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर यातला यमुना पर्यटन अत्यंत महत्त्वाचा आहे. हमखास यावरती प्रश्न येतो मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या. साने गुरुजी तर यांनी श्यामची आई, सुंदर पत्रे, पणती, गोड गोष्टी, पक्षी आणि श्याम तर हे सर्व साने गुरुजी यांनी लिहिलेले आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर तर यांनी आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ लिहिलेला आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आमच्या देशाची स्थिती हा ग्रंथ लिहिला. पुढचे आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत रा गो भांडारकर. तर यांनी दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहिलेला आहे. परत एकदा सांगते, दख्खन प्राचीन इतिहास हा ग्रंथ रा गो भांडारकर यांनी लिहिला. पुढचे समाजसुधारक आहेत बाबा आमटे. तर यांनी माती जगविला त्याला मत आणि ज्वाला आणि फुले हे ग्रंथ बाबा आमटे यांनी लिहिलेले आहेत. पुढचे व्यक्ती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर यांनी हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत. परत एकदा सांगते, हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, इंडियन फिलॉसॉफी आणि कॉमेंट्री ऑन भगवद्गीता हे ग्रंथ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर तर यांनी माझी जन्मठेप, भारताचे स्वातंत्र्यसमर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडग आणि काळे पाणी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. आपण परत एकदा पाहूयात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कुठले ग्रंथ लिहिले? माझी जन्मठेप, भारताचे स्वातंत्र्यसमर, मॅझिनीचे चरित्र, कमला, संन्यस्त खडग आणि काळे पाणी हे ग्रंथ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत. पुढची व्यक्ती आहे डॉक्टर बाबा आढाव तर यांनी एक गाव एक पानवठा. पुढचा आहे आपला शेठजी भटजी आणि त्यांचे दास. तर हे दोन्ही ग्रंथ डॉक्टर बाबा आढाव यांनी लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे ताराबाई शिंदे तर यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे साहित्य पाहिलेले आहे आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये कुठला पॉईंट महत्त्वाचा आहे, कोणते व्यक्ती आणि त्यांचे साहित्य महत्त्वाचे आहेत हे सुद्धा आपण पाहिलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.